राजा असतो तशी प्रजा असते की नाही। राजा बिघडलेला असेल तर प्रजेकडून चांगलं वागण्याची आपण आशा करू शकत नाही, आणि राजा जर आचरणशील असेल तर प्रजा सुद्धा काटेकोरपणे वागत असते, वागावंच लागतं। आणि हे आजही ज्या ठिकाणी आहे ते आजही माझ्या छत्रपतींचं स्वराज्य आहे। मग ते महाराष्ट्रातच असलं पाहिजे असं काही नाही, मग ते सौदी अरेबिया जरी असेल किंवा दुबई जरी असेल तर ते माझ्या राजांचं स्वराज्य आहे। कारण तुम्ही दुबईतलं कानून बघा, स्त्रीकडे बघितलं तर रस्त्यामध्ये फाशी दिली जाते, चौकात जेसीपीला असं लटकून, असे कायदे त्यांनी तयार केले। स्त्रीकडे बोट केलं तर बोट कापलं जातं। संपूर्ण देश कोणाचा आहे? मुस्लिमांचा देश आहे। पण असं असेल तर त्यांना माझा राजा समजलाय, पण आणखी माझ्या महाराष्ट्राला राजा समजला नाही। त्या नंदुरबारची केवढीशी मुलगी होती, त्या नराधमाने त्या मुलीवरती अतिप्रसंग करून दगडाने ठेचून मारलं। हा राजाने जे स्वराज्य तुम्हा आम्हाला दिलंय त्या स्वराज्याशी केलेली ही बेईमानी आहे, बेईमानी। काय काय त्यांनी केलंय आणि काय काय गमवलंय। मोठा बंधू गमवला। बाप विजापूरच्या आदिलशहाच्या मध्ये राहिलेला होता, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे। काय काय त्याग आहे, वडिलांशी भेट झाली नाही, दिवस रात्र झगडले, आणि त्यांनी ते दिले, त्यांनी ते स्वराज्य घडवलंय। ते स्वराज्य सांभाळण्याची जिम्मेदारी आपली आहे, लक्षात घ्या। छत्रपतीच्या शूरमर्दानो हो नका बेमान, हो नका बेमान, तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन। जय भवानी जय शिवाजी, छत्रपतीच्या शूरमर्दानो हो नका बेमान, हो नका बेमान, तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन। जय भवानी जय शिवाजी, आरयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार। आरयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार। दुश्मनांना ठार करोली केले बहु उपकार। केलेल्या त्या उपकाराची केलेल्या त्या उपकाराची असू द्या थोडी दाद, ठेवा जरासे भाव, तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन। जय भवानी जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। प्रौढ प्रताप बुलंद क्षत्रिय गुलाम कंस, सिंहासनाधीश्वर, श्रीमंत 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 धर्मधुरंधर छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। माझे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन बघा। अरे जो काळ आणि ज्या काळामध्ये स्त्री फक्त भोगाची वस्तू म्हणून वापरली जायची, ज्या काळामध्ये स्त्रियांची आबरू दिवसा लुटली जायची, ज्या काळामध्ये स्त्रियांची आबरू वेशीवर टांगली जायची,
स्त्रिया दिवसा ढवळ्या उचलून नेल्या जायच्या. ज्या काळामध्ये स्त्री म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या दरबारामध्ये नाचण्याची एक वस्तू मानली जायची, त्याच काळामध्ये माझा राजा झालेला आहे. सर्व बघा राजवट, आणि त्या राजवटेमध्ये त्यांनी स्त्रिया नाचवलेल्या आहे. पण माझा राजा एवढा आचरणशील होता आणि संपन्न होता. माझ्या राजाच्या दरबारामध्ये स्त्री नाचण्याची वस्तू नव्हती, तर माझ्या राजाच्या दरबारामध्ये स्त्री आदराची वस्तू होती, आदराची वस्तू. आणि म्हणून जयंती कोणी करत नाहीत. माणसाला काही कामं कमी आहेत. तुमचं हे गाव 7 दिवस वेळ काढून माझ्या राजाचा हा जन्मोत्सव एवढ्या थाटामाटामध्ये साजरा करताय का? माझ्या राजांनी काय दिलंय? तर माझ्या राजांनी हे दिलंय. पण आज त्याच काळामध्ये बघा तुम्ही, माझ्या राजांनी नेहमी स्त्रियांचा आदर केलाय. आणि दुसऱ्या राजवटीमध्ये आदिलशाही असेल, निजामशाही असेल, तुघलकशाही असेल, आणखी कोणत्या शाही असतील, युद्ध केलं, ते राज्य जिंकलं, ते गाव जिंकलं, त्या सैनिकांनी तिथलं धन लुटावं आणि धनाबरोबर काय लुटावं? आणखी स्त्रियांची आबरू लुटावी. पण माझ्या राजाच्या इतिहासामध्ये असं एकही तुम्हाला घटना भेटणार नाही. मावळ्यांनी धन मात्र लुटलं, पण कोणत्या स्त्रीच्या शरीराला सुद्धा धक्का लावला नाही. कारण माझ्या राजाचं सांगणंच होतं, तुम्ही जर स्त्रीकडे डोळे कराल तर तुमचे डोळे काढून घेण्यात येतील, आणि तुम्ही जर स्त्रीकडे हात कराल तर तुमचा हात कापला जाईल. रांजाच्या पाटलाचे पायही कापले आणि हातही कापले. याला म्हणायचं आचरणशील राजा. आपण त्या राजाची मावळे. एवढं जरी जीवनामध्ये स्वीकारलं तरी राजा तुमच्या आमच्यावर इतका प्रसन्न होईल, नक्कीच म्हणेल की ज्या मावळ्यांची मला आशा होती ती मावळे तयार होत आहेत. ही आशा आहे माझ्या राजांना. आपल्याकडे काय समर्पण केलंय. माझ्या राजाचं जीवन बघा. आणि असा राजा, स्त्री म्हणजे उपभोगाची साध वस्तू नाही, तर स्त्री ही आदराची वस्तू आहे. हे माझ्या मासाहेब जिजाऊंनी शिकवलेलं आहे राजांना. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज तुझी तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा जिजाऊला होते मुलांची सत्ता त्यावेळी दिन दुबळ्यासी नव्हता हो आया बहिणींना संकट काळी नवता उरला हो कोणी वाली. जिजाऊच्या मनाकंत कधी होईल याचा, जिजाऊच्या मनाकंत कधी होईल याचा, करी विनंती आई शिवाईला मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला. राजा झाला मला, जसा राजा तशी राजाचा सुद्धा प्रभाव पडतो. आणि असे राजे भरपूर झाले. धर्मवीर संभाजी महाराज डोळे काढले, जीभ तोडली, इंच इंच जखमा केल्या, सर्व काही केलं, पण धर्म बदलला नाही. सर्व केलं. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में जकड़ा राजा मेरा आप भी सब पे भारी है. धर्मवीर संभाजी महाराज की माणसं तितकी मोठी होती. राजा प्रभू रामचंद्र, राजा पत्नीवरती आरोप आला तर बायकोला सुद्धा सोडून दिलं राजा. आणि आताचे किती भ्रष्टाचार करू द्या, किती आरोप होऊ द्या, निर्लज्ज तसेच बसू नये. हा आहेत का? आहेत. असं फक्त आरोप केला होता, सिद्ध तर झालाच नाही. सिद्ध होऊन सुद्धा मोकळे.